नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती अभ्यासमालेमध्ये आपणास सर्वांचे हार्दिक स्वागत. इयत्ता 8वी साठी उपयुक्त असा दशांश अपूर्णांक हा घटक आपण पाहूयात. आज आपण दशांश अपूर्णांकावर आधारित काही गणिते पाहणार आहोत. पहिले गणित पाहूयात. 658 गुणिले 63 बरोबर 42,770. तर 6.58 गुणिले 0.063 बरोबर किती? अशा प्रकारचे गणित सोडवताना आपण पहिल्यांदा आपल्याला जे विचारले ते लिहूयात. 6.58 गुणिले 0.063. या दशांश अपूर्णांकाचं जर आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केलं तर आपल्याला ते गणित सोडवणं सोपं जाईल. मग 6.58 ह्याचा व्यवहारी अपूर्णांक काय होईल? 658/100. इथे दशांश चिन्हाच्या पुढे 2 स्थळे आहेत म्हणून आपण छेदस्थानी 1 च्या पुढे 2 शून्य लिहू. तसेच आपण पुढे करूया गुणिले 63 छेद 1 च्या पुढे 3 शून्य. आता हे आपण गणित सोडवूया. अपूर्णांकांचा गुणाकार करताना आपण अंशांचा गुणाकार करतो आणि छेदांचाही गुणाकार करतो. 658 गुणिले 63 छेद 100 गुणिले 1000 म्हणजेच 658 गुणिले 63 हा गुणाकार येतो 42,770 जो आपल्याला दिलेला आहे छेद 1 च्या पुढे 5. आता याचं उत्तर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये काढायचे. 1 च्या पुढे 5 शून्य आहेत म्हणजे वरच्या अंकामध्ये आपल्याला दशांश अपूर्णांक करताना वरच्या अंकामध्ये काय करावं लागेल तर दशांश चिन्हाच्या पुढे 5 स्थळे आली पाहिजेत. दशांश चिन्ह इथे आहे. मग 1 2 3 4 आणि 5 म्हणजे आपण 4 च्या आधी जर दशांश चिन्ह लिहिलं तर त्यापुढे आपली बरोबर 5 स्थळे येतात. यानंतर पुढे गणित पाहूयात. 6.039 छेद 0.033. या ठिकाणी अंशामध्ये संख्येच्या दशांश चिन्हाच्या पुढे 3 अंक आहेत म्हणजे 3 स्थळे आहेत आणि छेदस्थानाच्या संख्येमध्ये सुद्धा दशांश चिन्हाच्या पुढे 3 स्थळे आहेत. मग हे गणित सोडवताना आपण हे दशांश चिन्ह 3 घरे पुढे सरकवूयात म्हणजे त्याला आपण 1000 ने बदलू. तेच आपण छेदाच्या बाबतीतही करणार आहोत म्हणजे आपली संख्या होईल 6039 अंश छेद 33. दशांश चिन्ह 3 घरे पुढे सरकवलं, अंशाचंही आपण 3 घरे पुढे सरकवलं त्यामुळे आपल्याला पूर्ण संख्या मिळाली आणि याचा आपण भागाकार करूया. 11 त्रिक 33, 11 पाची 55, 5 राहिले, 11 चौक 44, 9 राहिले, 11 नवे 99. पुन्हा आपण याला आपले संक्षिप्त रूप देऊया. 3 एके 3, 3 एके 3, 3 आठे 24, 3 त्रिक 9. अशा प्रकारे अंशस्थानी 183 आणि छेदस्थानी 1 म्हणजेच 183. पुढील गणित सोडवूयात. 4.18 भागिले 0.418 अधिक 52.7 भागिले 5.27. आपण ह्या दशांश अपूर्णांकांच्या व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करूयात. 4.18 म्हणजेच 418 अंश छेद 100. दशांश चिन्हाच्या पुढे 2 स्थळे आहेत म्हणून आपण 1 च्या पुढे 2 शून्य लिहिले भागिले 418 अंश छेद 1000. दशांश चिन्हाच्या पुढे 3 स्थळे आहेत अधिक 527 अंश छेद 10 भागिले 527 अंश छेद 100. एखाद्या संख्येने भागणे म्हणजेच त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे.
या ठिकाणी 418 अंश छेद 1000 ने आपण भागणार आहोत, म्हणजेच या संख्येला आपण ह्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणार आहोत. मग या संख्येचा गुणाकार व्यस्त आहे 1000 अंश छेद 418. तेच लिहूयात. 418 अंश छेद 100 गुणिले 1000 अंश छेद 418 अधिक 527 अंश छेद 10 हे आपण तसेच लिहिले गुणिले याचा गुणाकार व्यस्त आहे 100 अंश छेद 527. आता आपण हे गणित सोडवणार आहोत. या राशीमध्ये 418 एके 418 418 एके 418 एक शून्य गेला 2 शून्य गेले 1 शून्य गेला 2 शून्य अधिक 527 एके 527 527 एके 527 एक शून्य गेला 1 शून्य. यामध्ये 1 गुणिले 10 म्हणजे 10 छेद 1 म्हणजेच 10 अधिक 1 गुणिले 10 म्हणजे 10 त्याचा छेद 1 म्हणजेच 10 बरोबर 10 अधिक 10 म्हणजेच 20. अशा प्रकारे आपण या राशीचं उत्तर काढलेलं आहे. पुढील गणित पाहूयात. ऋण कंसात 7.023 वजा 11.203 कंस पूर्ण बरोबर m. तर m बरोबर किती? या ठिकाणी दिलेल्या संख्या ह्या कंसामध्ये दिलेल्या आहेत आणि कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे, म्हणून ह्या संख्यांना कंसाच्या बाहेर घेताना चिन्ह बदलावं लागेल. या ठिकाणी या संख्येचं चिन्ह हे धन आहे, ते बाहेर येताना ऋण होईल आणि या संख्येचं चिन्ह ऋण आहे, ते बाहेर येताना धन होईल. म्हणून ऋण 7.023 या ठिकाणी आपण वजा वजा अधिक 11.203 बरोबर m. पूर्णांकाच्या नियमानुसार अधिक वजा वजा मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली तर आपल्याला उत्तर येते 4.18 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, म्हणून आपल्या या गणिताचं उत्तर आलं 4.18. या पुढील गणित पाहूयात. 2.43 अंश छेद 0.9 अधिक 1.6 अंश छेद 0.04. हे गणित सोडवताना आपण दशांश चिन्ह काढून टाकणार आहोत, म्हणजेच अंशाचं दशांश चिन्ह आपण जेवढी घरे पुढे सरकवणार तेवढंच छेदाचं सरकवणार आहोत. इथे दशांश चिन्हाच्या पुढे 2 स्थळे आहेत, म्हणजे आपल्याला 2 घरे दशांश चिन्ह पुढे सरकवावं लागेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला छेदाचं तसंच करावं लागेल. म्हणून 243 या संख्येमध्ये आपण दशांश चिन्ह 2 घरे पुढे सरकवलं. आपण छेदामध्ये तसंच करूयात. 9 नंतर एकदा म्हणजे एक घर आणि पुढे 0 घेऊन अजून एक घर, म्हणजे अशा प्रकारे आपण 2 घरे दशांश चिन्ह उजवीकडे सरकवलेलं आहे. अधिक या ठिकाणी अंशामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे एकच स्थळ आहे, परंतु छेदाच्या मध्ये दशांश चिन्हाच्या पुढे 2 स्थळे आहेत, म्हणजे आपल्याला दोन्हीकडचं दशांश चिन्ह घालवायचं असेल तर दशांश चिन्ह 2 घरे पुढे सरकवावं लागेल. ते आपण सरकूयात. 1 6 एक घर पुढे सरकवलं, अजून एक घर पुढे सरकवलं. या ठिकाणी पण आपण 2 घरे पुढे सरकूयात, म्हणजे 4. अशा पद्धतीने आपल्याला संख्या मिळाल्या 243 अंश छेद 90 अधिक 160 अंश छेद 4. आपण ही गणित सोडवताना ह्याला अतिसंक्षिप्त रूप दिलं की आपल्या संख्या लहान होतील. या ठिकाणी आपण 9 ने भाग देऊयात. 9 एके 9 9 शून्य 0 9 दुणे 18 बाकी राहिले 6 9 साते 63 4 एके 4 4 चौक 16 आणि 0 27 अंश छेद 10 अधिक 40 अंश छेद 1 म्हणजेच 40. या ठिकाणी 27 अंश छेद 10 म्हणजेच 2.7 अधिक 40 2 अधिक 40 42 आणि पुढे दशांश चिन्ह 7.